काल आमच्या शेतामधून येणार चाराचा ट्रॅक्टर भरून आलेला होता. तो ट्रॅक्टर तिथंच उभा होता. म्हणून गोशाळेवाल्यांनी फोन केला आम्हाला, म्हणे तुम्ही लवकर या गोशाळेमध्ये, कारण की तुमच्या हाताने थोडा चारा पडला पाहिजे. बरोबर. मम्मी गेलो मस्तपैकी, मम्मीने चारा टाकला. मम्मीने वासरू खूप आवडलं होतं. मम्मीने डायरेक्ट काय केलं माहिती आहे, उचलूनच घेतलं डायरेक्ट त्याला. आणि बाई काहीच करत नाही, एडी जनावर खूप शांत आहे, खूप सुंदर आहे, खूप भारी, एकच नंबर. त्यानंतर माझ्यात आलं, जेवण वगैरे केलं, ढोबळी मिरचीचा ठेचा आणि काने पाडायला ट्रॅक्टर आलेला होता. मग ट्रॅक्टरवाल्यांना ना आम्ही हे करून दिलं, मुद्रांता ते होते त्यांना सेटिंग करून दिली पूर्ण आणि त्यांनी काम चालू केलं. आणि बघा आमच्या मम्मीने ना तूर लावलेली घरापुरती. भाई तूर कशी चालली आम्हाला नक्की सांगायचं. काने कसे पडले ते पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि मूत्रमदाता असल्याने मग काही विषयच येत नाही, कारण की मूत्रमदाता आहे ना एकच नंबर काम करतात, शांततेत आणि एकदम भारी एकच नंबर, कारण की त्यांना डबल काम करायला आवडत नाही. मग मी आणि निलेश भाऊ मस्तपैकी नाशिकला निघालो. नाशिकला जाताना आम्हाला गाडीच्या पुठ्ठ्याने खूप त्रास दिला, तर मग आम्ही डायरेक्ट हाकावून टाकून दिला, कारण काय माहिती आहे का विषय काय, याच्यामुळे ना गाडी पळतच नाही. मग मस्तपैकी परत मी निलेश भाऊ आम्ही नाशिकला निघालो. जाताना आम्हाला रेल्वे पण दिसली. आज आम्ही दुसरे रूट निघालतो म्हणून आणि नाशिकला पोहोचलो. नाशिकला पोहोचता संध्याकाळ होऊन गेली. आम्ही डायरेक्ट गेलो निलेश कलेक्शन